अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. माजी सहकार मंत्री कैलासवासी श्री यशवंतराव जिजाबा मोहिते व कैलासवासी सौ जाईदेवी यशवंतराव मोहिते या आमच्या प्रेरणास्थानांना सर्वप्रथम वंदन. श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या आपल्या बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. तळागाळातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य समाज या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वाहून घेतलेल्या आपल्या बँकेची महती सांगणारा हा छोटासा माहितीपट. 28 जून 1974 म्हणजेच बरोबर 49 वर्षापूर्वी आपल्या बँकेची स्थापना झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये स्थापन झालेली पहिली सहकारी बँक म्हणजे आपली श्री यशवंत सहकारी बँक. करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुका हे सुरुवातीला आपल्या बँकेचे मर्यादित कार्यक्षेत्र होते. साखर कारखानदारीच्या माध्यमातून या भागाचा विकास होत असताना शेतकरी, कारखाना कामगार, वाहतूक कंत्राटदार, कारखाना साईटवरील छोटे मोठे व्यावसायिक यांना निर्माण झालेली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही आर्थिक संस्था नव्हती. राष्ट्रीयकृत बँका या सर्वसामान्य जनतेला वित्तपुरवठा करण्यासाठी राजी होत नव्हत्या. तेव्हा या सर्वसामान्य जनतेला कमी व्याजदराने पतपुरवठा व्हावा, त्यांची आर्थिक निकड पूर्ण व्हावी व त्यांचा सर्वांगीण विकास होऊन राहणीमान उंचावे या उद्देशाने बँकेच्या आद्य प्रवर्तक मंडळाने या बँकेची स्थापना केली. या प्रवर्तक मंडळाने घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर आज 50व्या वर्षी देखील आपली यशवंत सहकारी बँक भक्कमपणे उभी आहे. शेतकरी, शेतमजूर, साखर कारखानदार, कामगार, तोडणी कामगार, वाहतूक कंत्राटदार, छोटे व्यापारी, व्यावसायिक या सर्व दर्जाच्या व धंद्याच्या लोकांना भासणारी कर्जाची गरज भागवण्याकरिता खाजगी सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज काढायला लागायची. त्यामुळे नफा व्याजात जाऊन धंद्याला ऊर्जित अवस्था येत नव्हती. ही अडचण दूर व्हावी, सर्वांच्या हितासाठी एकजुटीने परस्पर सहकार्याने काम करण्याची सवय लोकांना लागावी, त्यांना सहकाराच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, बचतीची सवय लागून त्यांची पत वाढावी, हाच मुख्य उद्देश आद्य प्रवर्तक मंडळाने घेऊन बँकेची स्थापना केली होती. 1974 ते 75 साली अर्थात बँक स्थापनेच्या वेळी बँकेचे 2590 सभासद होते, तर 4,84,320 इतक्या ठेवी होत्या. भागभांडवल 1,93,750 रुपयांचे होते, तर खेळते भांडवल 6,97,630 इतके होते. अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं बँकेचं काम चालू होतं. पहिले 2 वर्ष संस्थेला नफा मिळाला नाही. मात्र 1978-79 साली बँकेस 51,748 रुपये इतका नफा मिळाला. आता हुरूप आला होता, जोश वाढला होता. बँकेचं जसजसं वय वाढत गेलं तशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या, कामं वाढत गेली. बघता बघता संस्थेनं 25 वर्ष पूर्ण केली आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलं. 25व्या वर्षी सभासदांची संख्या 9,759 इतकी झाली, तर भागभांडवल 57,01,125 झाले. 11,70,61,623 रुपयांच्या ठेवी, तर 13,93,46,809 इतके खेळते भांडवल झाले. बँकेच्या रौप्य महोत्सवापर्यंत कुडित्रे शाखेसह आसुर्ले व रंकाळा या 3 शाखा कार्यरत होत्या. पुढे जाऊन 2016 पर्यंत कळे, बीड, शिरोली, शाहूपुरी, भोगाव, वडणगे व बालिंगा या 7 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आणि बँकेचा विस्तार अजून झपाट्याने वाढत गेला. आज मितीस कुडित्रे, आसुर्ले, रंकाळा व कळे या शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत, तर बीड शाखेसाठी जागा खरेदी केली असून लवकरच स्वमालकीची इमारत बांधण्याचा आमचा मानस आहे. आता बँकेचे 50व्या वर्षात पदार्पण झाले आहे. निश्चितच जबाबदारी देखील वाढते आहे. हा कालखंड सभासद, ग्राहक, हितचिंतक व कर्मचारी यांच्यासाठी उत्साहवर्धक आणि भावी पिढीचे मनोधैर्य उंचावणारा आहे. बँकेच्या आतापर्यंतच्या 49 वर्षांचा कार्याचा गाडा हाकण्यासाठी तरुण मनाचे, समाजसेवी, वर्तमान व भविष्य काळाची जाण असणारे असे प्रतिभावंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ लाभले. म्हणूनच या संस्थेचे इथून पुढचे आयुष्यमान, निरोगी, दीर्घायुषी आणि गतिमान राहील यात शंका वाटत नाही.
बँकेच्या 31 मार्च 2022च्या सांपत्तिक स्थितीवर रिझर्व्ह बँकेची तपासणी सप्टेंबर 2022 मध्ये झाली. बँकेला भोगावती, बिद्री, शिरोली MIDC या ठिकाणी शाखा विस्तार करण्यास RBI कडून परवानगी व लायसन्स सुद्धा मिळाली आहे. हा जणू बँकेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यशवंत बँकेचे मिशन स्टेटमेंट. सामूहिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून पारदर्शक कारभार करणारी, सभासद ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली, शेतकरी, साखर कामगार, तोडणी, वाहतूक कंत्राटदार, छोटे व्यावसायिक व मराठा तरुण नवउद्योजक यांचे आर्थिक उन्नतीसाठी अविरत साथ देणारी, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवा देणारी एक सक्षम, सहकारातील अग्रगण्य, आदर्श कामकाज पद्धतीचा अवलंब करणारी सुवर्ण महोत्सवी बँक म्हणजे यशवंत सहकारी बँक कुडित्रे. आमचे मिशन स्टेटमेंट पुढील प्रमाणे. संस्था संचालक किंवा सामूहिक व्यवस्थापन. विविध व्यवस्थापन क्षेत्रांची निर्मिती, उत्पादनाचे नवीन स्रोत निवडणे, सेवक व्यवस्थापन, परीक्षण, मार्केटिंग अँड पब्लिसिटी, चांगली ग्राहक सेवा व प्रतिभा बांधणी, माहिती व्यवस्थापन, MIS मॅनेजमेंट, तंत्रज्ञान व्यवस्थापन, अनुत्पादित कर्ज व्यवस्थापन आणि वसुली व्यवस्थापन, सिस्टीम आणि कंट्रोल, नियोजन व विकासाचे धोरण. आजच्या वैज्ञानिक युगात संगणक ज्ञान व संगणक प्रणाली अनिवार्य झाले आहे. बँकेचा संगणक विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे बँकेचे व्यवहार सुरू आहेत. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या संगणक सुविधा, CBS प्रणाली, कोणत्याही शाखेतून व्यवहार, SMS सुविधा, CTS प्रणाली, क्लिअरिंग, NEFT, RTGS, ATM कार्ड, ATM मशीन, चेकबुक, फास्टॅग सुविधा. याही पुढे जाऊन आज IMPS आणि UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करून देऊन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आम्ही सर्वांचे बरोबर आहोत हे नमूद करताना यशवंत बँक समूहाचा आनंद द्विगुणित होत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेकडून राबवले गेलेले उपक्रम. कोविड काळात कोविड सेंटरला औषध पुरवठा करून मदत, सभासद पाल्यांचा गुणगौरव, सभासद व खातेदार यांचेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन. मिशन यशवंत व्हिजन. नवीन 3 शाखा भोगावती, बिद्री व शिरोली MIDC हे कार्यान्वित होत आहेत. शाखा बीडसाठी जागा खरेदी केली आहे. या जागेवर लवकरच बँकेची स्वमालकीची इमारत उभी करणे. गेल्या 5 वर्षातील ठेवी, कर्ज यांच्या वाढीचा वेग पाहता सुवर्ण महोत्सव सांगता समारंभापर्यंत बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय 500 कोटीपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या बँकेची 4 ATM सेंटर आहेत. आणखी जादा ATM सेंटर सुरू करण्याची तयारी चालू आहे. हा 50व्या वर्षीपर्यंतचा बँकेचा यशस्वी प्रवास शक्य झाला तो म्हणजे आमचे सभासद, शेतकरी, साखर कामगार, तोडणी वाहतूक कंत्राटदार, छोटे व्यावसायिक आणि बँकेवर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांमुळे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक आभार.